नमस्कार. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की Google ड्राईव्हवर फोल्डर कशाप्रकारे क्रिएट करायचा आणि तो फोल्डर क्रिएट करून तो फोल्डर जो आहे त्याचा ॲक्सेस जो आहे तो ॲक्सेस कशाप्रकारे पब्लिक करायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही जे ग्रामपंचायतीचे जे तुमच्या ॲक्टिव्हिटीजचे इमेजेस टाकाल तर ते इमेजेस सर्वांना व्हिजिबल होतील. ही ॲक्टिव्हिटी सोबतच त्याची जी फोल्डरची लिंक आहे ती लिंक कशाप्रकारे कॉपी करायची ही ॲक्टिव्हिटी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की आपल्या मोबाईलचं जे काही ॲप लिस्ट आहे त्या ॲप लिस्ट आपल्याला इथं ओपन करायची. ॲप लिस्ट ओपन करून आपल्याला इथं ड्राईव्ह असं सर्च करायचं आहे. ड्राईव्ह सर्च केल्यानंतर हा Google ड्राईव्हचा लोगो इथं आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारचा. हे Google ड्राईव्हच्या लोगोवर क्लिक करून आपल्याला Google ड्राईव्ह इथं ओपन करून घ्यायचे. जसं आपण Google ड्राईव्ह वर क्लिक करतो तर Google ड्राईव्हचं असं होम पेज आपल्याला इथं ओपन झालेलं पाहायला मिळतं. तर आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये सर्वप्रथम एक फोल्डर क्रिएट करून घ्यायचा आहे, ज्या फोल्डरमध्ये आपण आपले इमेजेस अपलोड करू. आता फोल्डर क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे एक प्लस बटन दिलेलं आहे. या प्लस बटनवर क्लिक करून आपल्याला इथे फोल्डर क्रिएट करून घ्यायचं आहे. आता मी या प्लस बटनवर क्लिक करतो. प्लस बटनवर क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये आपल्याला फोल्डर क्रिएट करायचं आहे, म्हणून मी इथं फोल्डर या ऑप्शनला क्लिक करतो. फोल्डरला क्लिक करून इथं त्या फोल्डरला एक नाव द्या असं एक इथं पॉपअप आपल्याला पाहायला मिळतो. तर आता इथं आपल्याला या फोल्डरचं नाव द्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या गावामध्ये तुम्ही वृक्षारोपण अभियान राबवलं असेल, तर त्या वृक्षारोपण अभियानासाठी तुम्ही वृक्षारोपण अभियान असं या फोल्डरचं नाव देऊ शकता. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे की या फोल्डरला क्रिएट करण्यासाठी इथे क्रिएट नावाचं बटन दिलं आहे. या क्रिएट बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर जसं आपण क्रिएट बटनावर क्लिक करतो तर जसं तुम्ही पाहू शकता इथं फोल्डर क्रिएटेडचा टोस्टर मेसेज येतो. सोबतच आता असा फोल्डर आपल्याला इथं पाहायला मिळून जातो जो इथं क्रिएट झालेला आहे. तर आता हा तुम्ही एका प्रोग्रामसाठी झाला वृक्षारोपण अभियान. तर याप्रमाणे तुम्ही मल्टिपल प्रोग्राम्स केले असतील. दुसरा तुम्ही केला असेल समजा की ग्राम स्वच्छता अभियान. तर ग्राम स्वच्छता अभियानसाठी तुम्ही दुसरा फोल्डर क्रिएट करू शकता. आता याच्यामध्ये परत एकदा प्लस बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोल्डरवर क्लिक करायचं आहे. फोल्डरवर क्लिक करून इथे आपल्याला या फोल्डरचं नाव द्यायचं आहे की ग्राम स्वच्छता अभियान. ग्राम स्वच्छता अभियान असं या फोल्डरचं नाव द्यायचं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या खाली दिलेल्या क्रिएट या बटनावर क्लिक करायचं. जसं मी क्रिएटवर क्लिक करतो तर आता बघा इथं आपण पाहू शकतो की वृक्षारोपण अभियान आणि ग्राम स्वच्छता अभियान असे 2 फोल्डर्स आपल्याला इथं पाहायला मिळून जातात. तर आता हे जे फोल्डर आहेत हे फोल्डर प्रायव्हेट या कॅटेगरीमध्ये क्रिएट होतात. तर आपल्याला काय करायचं आहे की या फोल्डर्सना पब्लिक करायचं आहे. तर पब्लिक आपण कशाप्रकारे करू शकतो आता हे मी इथं तुम्हाला दाखवून देतो. तर पब्लिक याची ॲक्सेस पब्लिक करण्यासाठी आपल्याला फोल्डरसमोरील 3 डॉट्सच्या बटनावर क्लिक करायचं आहे. जसं आपण या 3 डॉट्सवर क्लिक करतो तर आपल्यासमोर हे ऑप्शन्स इथे व्हिजिबल होतात. आता याच्यामध्ये बघा 2 नंबरचा ऑप्शन आहे मॅनेज ॲक्सेस नावाचा. तर मी या मॅनेज ॲक्सेस ऑप्शनवर क्लिक करतो. मॅनेज ॲक्सेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आता जनरल ॲक्सेस जो आहे तो बाय डिफॉल्ट रिस्ट्रिक्टेड असा पडलेला आहे. तर याला काय करायचं आहे आपल्याला ह्याला व्ह्यूवर किंवा एडिटर असं याला आपल्याला अपडेट करायचं आहे. तर मी काय करतो या चेंज बटनवर क्लिक करतो. चेंजवर क्लिक केल्यावर आता इथे जनरल ॲक्सेसवर तुम्ही पाहू शकता की बाय डिफॉल्ट याचं रिस्ट्रिक्टेड स्टेटस पडलेलं आहे. आता रेस्ट्रिक्टेडवर मी क्लिक करतो. रेस्ट्रिक्टेडवर क्लिक केल्यानंतर बघा इथं एनीवन विथ द लिंक या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. एनीवन विथ द लिंकवर क्लिक केल्यावर ते अपडेटिंग असं इथं चालू होतं आणि याच्यामध्ये बघा इथं आपला स्टेटस जो अपडेट झालेला आहे तो व्ह्यूवर असा अपडेट झालेला आहे. आता परत एकदा ह्या व्ह्यूवरला आपल्याला इथं व्ह्यूवर जे आहे या व्ह्यूवरला आपल्याला एडिटरवर त्याला कन्वर्ट करायचं. आता मी व्ह्यूवरवर क्लिक करतो. व्ह्यूवरवर क्लिक करून इथं एडिटर आहे, एडिटर नावाचा ऑप्शन आहे 3 नंबरचं. एडिटर ऑप्शनवर मी क्लिक करून याचा ॲक्सेस जो आहे तो एडिटरवर ठेवतो. आता बघा परमिशन अपडेटेड असा एक टोस्टर आपल्याला इथं आलेला आहे आणि हा जो फोल्डर आहे हा फोल्डर पूर्णपणे इथं पब्लिक झालेला आहे. आता इथून आपल्याला बॅक करायचं आहे. बॅक करून आपल्याला आपण जो काही फोल्डर क्रिएट केला होता तर आता आपण काय केलेलं आहे की हा जो फोल्डर आहे
हा फोल्डरला आपण पब्लिक ॲक्सेस दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपले वृक्षारोपण अभियानाचे फोटोज आणि व्हिडिओज कशाप्रकारे ॲड करायचे आता हे मी तुम्हाला सांगून देतो. आता मी वृक्षारोपण अभियानावर क्लिक करतो. वृक्षारोपण अभियानावर क्लिक केल्यानंतर ते फोल्डर इथं आपल्याला आपल्यासमोर ओपन होऊन जातं. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला इथं इमेजेस ॲड करण्याचं एक प्रोव्हिजन दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला या कॅमेरा या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मी या कॅमेरावर क्लिक करतो. कॅमेरावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की माझा कॅमेरा ओपन झालेला आहे आणि याच्यामध्ये इथं इमेजचा एक छोटंसं आयकॉन आपल्याला पाहायला मिळतं. तर जर तुम्ही डायरेक्टली कॅप्चर करून अपलोड करू इच्छिता तर तुम्ही इथून याच्या बटनवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली लाईव्हसुद्धा फोटोज कॅप्चर करून इथं अपलोड करू शकता. आता मी माझ्या मोबाईलमध्ये काही सेव्ह केलेले फोटो असतील ते फोटोज मला अपलोड करायचे आहेत. तर त्यासाठी मी काय करतो तर या फोटोज या बटनवर क्लिक करतो. जसं मी यावर क्लिक करतो तर माझ्या गॅलरीमध्ये जेवढे काही फोटोज सेव्ड आहेत त्या सर्व फोटोजची लिस्ट मला इथं पाहायला मिळून जाते. तर मी काय करतो यातले 1 बाय 1 जे काही मला फोटोज अपलोड करायचे आहेत तर ते फोटोज इथे मी सिलेक्ट करून घेतो. आता समजा मला हे 5 फोटोज अपलोड करायचे आहेत. मी याच्यावर क्लिक केलं आणि हे 5 फोटो मी इथं सिलेक्ट केले. तर आता सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली बघा प्रिव्ह्यू आणि डन असे 2 बटन दिसतात. प्रिव्ह्यूवर क्लिक करून आपण याचा प्रिव्ह्यू बघू शकतो की कशाप्रकारे हे फोटोज दिसतील. तर अशा प्रकारे हे फोटो दिसतील असं या प्रिव्ह्यू बटनचं ऑप्शन आहे. आता इथं मी याला स्क्रोल करून पाहू शकतो की याचे प्रिव्ह्यू कसा आहे तो. आता मी काय करतो या पेजवरून बॅक येतो. पेजवरून बॅक येऊन काय करायचं आहे की या डन बटनवर क्लिक करायचं आहे. आता मी डन बटनवर जसं क्लिक करतो तसं हे फोटोज जे आहेत हे फोटोज इथं गुगल ड्राईव्हवर अपलोड होण्यास सुरुवात होतात. आता इथं परत एकदा आपल्याला प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण एकदा प्रिव्ह्यू बघून घेऊ शकतो आणि प्रिव्ह्यू बघून आपण आपल्याला या डन या बटनवर क्लिक करायचं आहे. तर जसं मी या डन या बटनवर क्लिक करतो तसे हे हा पुढचा पेज इथं माझ्यासमोर ओपन होतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की याचा फॉर्मॅट सिलेक्ट करायची की आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करायचं आहे की JPEG फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करायचे. याच्यामध्ये JPEG सिलेक्ट करावं. JPEG सिलेक्ट करून या वरच्या अपलोड या बटनवर क्लिक करायचं. अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर इथं आपण पाहू शकतो की अपलोडिंग आयटम्स असं एक पॉपअप इथं आलेला आहे. आता हा जो पॉपअप आहे हा पॉपअप तोपर्यंत चालू राहतो जोपर्यंत तुमचे फोटोज अपलोड होत नाहीत. आता एकदा फोटोज अपलोड झाले की फोटोज अपलोड झाल्यानंतर 5 अपलोड्स कंप्लीटेड असा इथं पॉपअप येतो. याचा अर्थ असा होतो की हे जे फोटोज आहेत हे फोटोज इथं गुगल ड्राईव्हवर सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. तर अशा प्रकारे हे फोटोज आपण इथं अपलोड केलेले आहेत. आता हे झालं वृक्षारोपण अभियानाबद्दलचं म्हणजे एका फोल्डरबद्दलचं. आता तुम्हाला दुसऱ्या फोल्डरमध्ये सुद्धा सेम ॲक्टिव्हिटी करायची आहे. ग्राम स्वच्छता अभियान याचासुद्धा ॲक्सेस पब्लिक करायचा आहे. ॲक्सेस पब्लिक करून आपल्याला याच्यामध्ये फोटोज जे काही आहेत ते अपलोड करायचे आहेत. आता हे फोटोज अपलोड करायची ॲक्टिव्हिटी झाली. यानंतर महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे लिंक कशी कॉपी करावी. आता लिंक कॉपी करण्यासाठी बघा इथं 3 डॉट्सचं बटन दिलेलं आहे. आता 3 डॉट्स या बटनवर मी क्लिक करतो. 3 डॉट्सवर बटन क्लिक करून या कॉपी लिंक या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर कॉपी लिंकवर क्लिक केल्यानंतर कॉपीड असा एक टोस्टर मेसेज तुम्हाला पाहायला मिळतो आणि ते लिंक कॉपी झालेली आहे. ही जी लिंक आहे ही जी लिंक आपण नीडली ॲपमध्ये पेस्ट करून आपल्या वेबसाईटवर दाखवू शकतो. धन्यवाद.